नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण एक वेगळ्या पद्धतीची अशी डिझाईन पाहणार आहोत। सिंपल अशी डिझाईन असणार आहे। लेस लावून आपण डिझाईन तयार करणार आहोत। त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गळा जो आहे तो कटिंग करून टाकायचा आहे। तर गळा कटिंग करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे वरून 2.25 इंच आणि खालून घेतले आहे 2.5 इंच आणि एक चौकोन आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे। 2.25 आणि 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे आणि गळ्याची जी उंची आहे म्हणजे पाठीचे जो पार्ट आहे तो माझा 3 इंच राहणार आहे। फक्त तेवढं मी घेतलेलं आहे इथे। आणि मग आता इथे आपल्याला घ्यायचा आहे गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला एक मी स्केलच्या साहाय्याने मी इथे गळ्याला आकार देणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला आहे ते। ठीक आहे, तर बघा आता इथे मी डार्क करून घेते। जी लाईन आखून घेतलेली आहे ती मला व्यवस्थित डार्क करून घ्यायची आहे स्केलच्या साहाय्याने डार्क केल्यानंतर काय करायचं आहे, त्याचं हाफ घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपल्याला इथून पंचकोनी आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे थोडंसं अंतर अजून वाढवून घेतलेलं आहे आणि इथे मी हाफ इंच बाहेर घेऊन एक लाईन आखून घेणार आहे अशा स्वरूपाची। आणि मग खालच्या साईडने आपल्याला घ्यायची आहे तिरकस रेषा आणि हा आपला पंचकोनी गळा रेडी होणार आहे। आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। गळा कटिंग करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित गळा किती आपल्याला हवा आहे तेवढा घेऊन आणि मग त्याचं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे। ठीक आहे, आता गळा आपला कटिंग झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि ब्लाऊज दोघांना आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी जसा आपला गळा आहे तशा स्वरूपामध्ये इथे मार्किंग जे आहे, सुई जे आहे ते मी इथे लावून घेणार आहे अगोदर, म्हणजे आपला जो कपडा आहे तो सरकणार नाही आहे। आणि इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे गळ्याची आकार देण्यासाठी किंवा गळ्याला टिप मारण्यासाठी 1/2 इंचाचा आपण इथे मार्जिन घेणार आहोत आणि मग इथे आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। ज्या स्वरूपामध्ये आपला गळा आहे त्या स्वरूपामध्येच आपल्याला इथे टिप पण मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी टिप मारून घेते। जिथे टोक येत आहे तिथे काय करायचं आहे, सुईमध्ये टाकून द्यायची आहे आणि कपडा आपला फिरवून घ्यायचा आहे। जिथे पण टोक येईल तिथे आपल्याला तसंच करायचं आहे। आणि सुया जर लावलेल्या असतील, टाचण्या जर लावलेल्या आहेत त्या लगेच आपल्याला काढून घ्यायच्या, नाही तर काय होतं त्यामुळे आपल्या सुईला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे आणि आपल्या मशीनची सुई इथे तुटू पण शकते। तर बघा अशा पद्धतीने मी इथे जसा आकार आहे माझ्या गळ्याचा सेम तसाच आकारामध्ये मी इथे टिपा पण मारून घेत आहे। कोणाच्या जागेवरती आल्यानंतर तिथे काय करायचं आहे, सुई आपली मध्ये ठेवायची आहे आणि दाबा जो आहे तो वरती सरकवून घ्यायचा आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे। सिंपल। आता बघा एक टिप माझी झाली आहे। आता मला इथे खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे। टोक व्यवस्थित माझं तिथे आलेलं नव्हतं म्हणून मी इथं अजून एक टिप मारून घेते, म्हणजे माझं जे टोक आहे ते व्यवस्थित येणार आहे। ठीक आहे, तर अशा स्वरूपाचं अजून एक मी इथे टिप मारून घेतलेली आहे। आणि आपल्याला आता हे जे टोकाजवळ जी शिलाई आहे तिला कट मारून घ्यायची। त्या अगोदर खालच्या साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत। आता बघा गळ्याला पूर्ण टिप मारल्यानंतर बघा इथे मी कट मारून घेते। हलके हलके कट असे मारायचे आहे की जी कैची आहे किंवा जो धागा आहे आपला शिलाई मार्जिन दिलेला आहे तिथपर्यंत आपलं कट नाही जायला पाहिजे। ठीक आहे, आता खालच्या साईडने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे।
तर हे असं झाल्यानंतर आता मला काय करायचं आहे, गळ्याला मी पलटी मारून घेणार आहे. थोडासा आपल्या हातामधून कपडा असा हे ओढून घ्यायचा आहे आणि मग इथे गळ्याला पलटी मारून घ्यायचं आहे. गळा पलटी झाल्यानंतर त्याला चारही बाजूने अगोदर शिलाई मार्जिन देऊन घ्यायची आहे, म्हणजे शिलाई आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. तर आधी आपण घेणार आहोत गळ्याच्या साईडने, जसा आपला गळा आलेला आहे सेम तसाच आपल्याला इथे गळ्याला शिलाई पण मारायची आहे. कोणाच्या जागेवरती आपल्याला सुई जी आहे ती मध्ये रोवून द्यायची आहे आणि कपडा फिरवायचा आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्या कोणाच्या जागेवरती पण व्यवस्थित टिप येणार आहे. आता इथून खालून घ्यायचे आहेत व्यवस्थित टिप मारून. तर बघा इथून पण मी घेतलेला आहे. गळ्याला संपूर्ण टिप मारल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण टिप मारून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर चारही बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, ही जी डिझाईन आहे ना, ही एकदम सोपी आणि साधी असणार आहे. बिलकुल डेली यूजच्या ब्लाऊजला सुद्धा तुम्ही ही यूज करू शकताय. फक्त लेसच्या साहाय्याने आपण इथे डिझाईन करणार आहोत. लेस वापरणार आहोत आपण इथे. 2 कलरची मी लेस वापरणार आहे. एक रेड कलरची वापरणार आहे आणि एक गोल्डन कलरची. माझे जे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये जी लेस आहे, साडीचं जी बॉर्डरची लेस आहे त्यामध्ये रेड आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी त्या स्वरूपाची इथे रेड आणि गोल्डनची लेस घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा गळ्याला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खालची जी साईड आहे तिथे पण संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजला मध्यभागी किंवा कुठे पण असा घोळ नाही पडला पाहिजे, कारण बघा साडीचा जो ब्लाऊज असतो तो एकदम सुळसुळीत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपलं कुठेतरी काहीतरी घोळ पडून जातो किंवा काहीतरी सरकून जातं. त्याच्यामुळे कपडा जो आहे तो सरकून जातो. त्याच्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी चारही बाजूने पण टिपा मारून घेणार आहे. चारही बाजूने टिपा मारून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स जे आहे त्याची मार्किंग करायची आहे. तर नेहमीप्रमाणे आपण टक्स जे आहेत शोल्डरच्या बिलकुल मध्य सेंटरला घेणार आहोत. हे बघा, शोल्डरच्या बिलकुल मध्य सेंटरला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे लेस लावायची आहे ब्लाऊजला. तर ब्लाऊजला लेस लावताना आपल्याला काय करायचं आहे, बघा ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं पकडायचं आणि मग इथे आपल्याला अगोदर खडूने जे आहे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे की आपल्याला नेमकी कुठे आणि कशा स्वरूपाची लेस लावायची आहे. ठीक आहे. तर मी इथे वरती जी आहे रेड कलरची लेस लावणार आहे. रेड कलरच्या लेसमध्ये मला काय करायचं आहे की व्यवस्थित माझी जी लेस आहे एकदम बारीक आहे ती मी 2 ठिकाणी लावणार आहे. बघा, एक कडेला लावणार आहे आणि दुसरे अर्धा इंचाचा जागा सोडून दुसऱ्या बाजूला लावणार आहे. ठीक आहे. आता पहिले कडेला लावून घेऊया. कडेला लावण्यासाठी मी लेस घेते इथे रेड कलरची. एकदम बारीक लेस घेतलेली आहे मी, जास्त ब्रॉड पण नाही आहे. एक साईडला ही पूर्ण लेस जी आहे ती लावून घेऊया. लेस लावताना आपल्याला काय करायचं आहे, एकदम व्यवस्थित प्रॉपर लेस लावायची आहे, म्हणजे ती आपल्या पाठीला पण नाही टुचायला पाहिजे. कधी कधी काय होतं, थोडीशी जरी सरकली, आपल्या जे शिलाई आहे त्याच्यापासून थोडीशी जरी आपली लेस सरकली तर ती लगेच पाठीला टोचायला लागते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त कपड्यावरतीच लेस लागेल अशा पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे आणि जेवढी हवी तेवढीच लावायची आहे. बाकीची एक्स्ट्रा जे आहे ते कट करून टाकायचे. बघा, आता एका साईडने मी इथे लेस लावल्यानंतर दुसऱ्या साईडला पण मी अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे ना, तिथे पण मी लेस लावून घेणार आहे. पुन्हा खडूने डार्क करून घेऊयात, कारण की आडव्यामध्ये पण मला गोल्डनची लेस लावायची आहे. तर तिथे माझं जी लेस आहे ती दबली गेली पाहिजे व्यवस्थित, याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. ती दबते की नाही तिथे व्यवस्थित जागेवरती.
तर आता मी इथे दुसरी लेस लावून घेणार आहे। 1/2 इंच अंतरावरती मी दुसरी पण लेस लावून घेतलेली आहे। मध्ये माझा थोडा धागा होता तो मी कट करून घेतला आहे, म्हणजे ते ओढलं जाणार नाही। अर्धा ते पाऊण इंच अंतर तुम्ही घेऊ शकताय, तुमच्यावरती आहे तुम्हाला केवढं अंतर घ्यायचं आहे, केवढं अंतर तुम्हाला योग्य वाटणार आहे तेवढं अंतर तुम्ही इथे घ्यायचं आहे। ठीक आहे। आता बघा 2 लेस इथे मी लावलेले आहेत अर्धा इंचावरती। आता सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण 2 लेस लावून घ्यायच्या आहेत। एक कडेला लावणार आहे मी आणि एक दुसऱ्या बाजूला, म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अर्धा ते पाऊण इंच हे जेवढं घेतलेलं आहे तेवढंच अर्धा ते पाऊण इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला इथे लेस ती पुन्हा तीच लावून घ्यायची आहे रेड कलरची। तर बघा एका साईडला मी लेस लावून घेतली आहे, त्यानंतर दुसऱ्या पण साईडला लेस लावली मी, म्हणजे दोन्ही पण साईडला माझ्या जी रेड कलरची लेस होती ती लावली गेलेली आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, एक डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी लेस आहे ती व्यवस्थित बसणार आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे गोल्डन कलरची लेस खालच्या साईडने लावण्यासाठी। तर गोल्डन कलरची जी लेस आहे ती मी तिरक्या स्वरूपामध्ये लावणार आहे खालच्या साईडने। ही पण मी डबलच घेणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन। अगोदर वरची जी लेस आहे ती आपली त्याच्यामध्ये दबली गेली पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे, कारण की वरची लेस आपली त्यामध्ये दबली तर ती व्यवस्थित आपल्याला दिसणार आहे। तर बघा इथे मी घेतलेली आहे दुसरी लेस, खालच्या साईडने मी अशी व्यवस्थित पद्धतीने लेस लावून घेणार आहे। जशी मी मार्किंग केलेली आहे सेम तशाच मार्किंगमध्ये आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। आणि वरच्या जो 2 लेस आहेत ना त्या आपल्या दबल्या गेल्या पाहिजे याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे। हे बघा दुसऱ्या लेसमध्ये त्या माझ्या जी लेस आहे त्या 2 त्या दबल्या गेलेल्या आहेत, मी दाबून टाकलेले आहेत त्यांना। आणि लेस लावताना कपडा जो आहे फक्त कपड्यावरच आपल्याला लेस लावायची, कपड्यापासून सरकू नाही द्यायची लेस, नाहीतर मग ते पाठीला टोचत असतं। आता बघा कोण जिथे आलेला आहे ना तिथे आपल्याला व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायचं आहे कोणाच्या जागेवरती। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जिथे कोण येतो ना तिथे सुई मध्ये ठेवून द्यायची आहे, कपड्यामध्ये रोवून द्यायची आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे, लगेच आपला जो कोना आहे तो व्यवस्थित प्रॉपर निघून येतो। आता इथली पण दुसऱ्या साईडची पण जी काही शिलाई आहे ना लेसची ती आपली व्यवस्थित दबली गेली पाहिजे। आता बघा एका साईडला मला लेस जी आहे ती थोडीशी खोलावी लागणार आहे, ती मी खोलून घेते आणि मग पुन्हा मी इथे ही दुसरी लेस लावून घेणार आहे। ते बघा आता ती खोलून घेतली मी, थोडीशी कट करून टाकली आणि मग मी इथे दुसरी लेस लावत आहे। प्रॉपर काम असलं पाहिजे आपलं जेव्हा आपण शिलाईचं काम करतो तेव्हा, कारण की ते नंतर कस्टमरला जेव्हा घालतात ब्लाऊज किंवा कुठले पण आउटफिट जेव्हा ते घालतात तर तेव्हा ते व्यवस्थित दिसलं पाहिजे। आता इथे मी डबल टिप मारून घेणार आहे, कारण की ही थोडीशी चौडी पट्टी आहे गोल्डन लेसची, इथे मी डबल टिप मारून घेणार आहे। आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण एक लेस लावून घ्यायची आहे। ह्याच कलरची हीच डिझाईनमध्ये मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दुसरी अजून एक लेस लावून घेणार आहे। आता इथे डबल टिप मारल्यानंतर आता मी इथे दुसरी लेस लावण्याचा प्रयत्न करणार आहे। ती कशी दिसते अगोदर ते बघायचं आहे, जर ती योग्य दिसत असेल तर आपल्याला ती लावायची आहे। ठीक आहे। त्या अगोदर जो आपला मागचा जो पार्ट असतो त्याच्यावरती आपल्याला टक्स घ्यायचा असतो ना, तो टक्स आपण घेऊयात, म्हणजे दुसरी जी लेस आहे ती लावायला मला सोपे पडणार आहे। तर इथे मी 4.5 इंचाचा टक्स घेणार आहे, कारण की हे जे ब्लाऊज आहे ते माझं 15 इंच उंचीचं आहे। उंची जास्त असल्यामुळे मी इथे 4.5 इंचाचं याला टक्स घेणार आहे। टक्स कसे मारायचे आहे ते तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी। तर बघा अशा पद्धतीने मी इथे डबल टिप मारून टक्स मारून घेतलेला आहे। दोन्ही पण साईडला टक्स मारल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे इथे दुसरी लेस लावायसाठी। तर अर्धा इंचाचं मी मार्जिन घेणार आहे। खडूने अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे कोणाजवळ, कारण की आपला जो कोना आहे तो व्यवस्थित आला पाहिजे याची पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं।
तर आता इथे मी घेणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन आणि मग मी इथे याच्या पद्धतीची लेस लावून घेणार आहे। तर बघा ही इथे अशी लेस लावायची आहे। अर्धा इंचावरती अर्धा ते पाऊण इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी अशी लेस लावून घेणार आहे। वरची जी लेस लावली आहे सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला खालची पण लेस लावणं गरजेचं आहे, म्हणजे आपली जी लेस लावून त्यानंतर जी काही डिझाइन येणार आहे ती एकदम प्रॉपर दिसणार आहे। मैत्रिणींनो, ही जी डिझाइन आहे ही एकदम सिंपल अशी कपड्यावरती तुम्ही घेऊ शकताय किंवा डिझायनर पण तिला बनवू शकताय शो बटन्स वगैरे लावून। आपण पुढे बघणार आहोत शो बटन्स लावल्यानंतर ही कशी दिसते ते, ठीक आहे। डेली यूजचं जो ब्लाऊज असेल तुमचं त्याच्यावर पण तुम्ही ही डिझाइन घेऊ शकताय किंवा एखाद्या पार्टी वेअर डिझायनर ब्लाऊजवर पण तुम्ही ही डिझाइन घेऊ शकताय। फक्त सिंपल आहे, लेस लावून आपल्याला ह्या डिझाइन तयार करायच्या असतात। तर बघा अशा पद्धतीने आपलं आता इथे झालंय। लेस जी आहे ती कट करून घेते मी आणि ह्या लेसवरती मला डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारून झाल्यानंतर आपण बघणार आहोत डिझाइनचा फायनल लुक। मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आहे त्याची कमेंट करून मला सांगायचे आहे नक्की। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे। बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळून जाणार आहे, ठीक आहे। तर बघा आता इथे माझं जे आहे डिझाइन ती रेडी झालेली आहे। मी तुम्हाला फायनल लुक त्याचा दाखवणार आहे कशा पद्धतीने ते दिसते। हे जे ब्लाऊज आहे ना हे एकदम मोठ्या साईजचे ब्लाऊज आहे मैत्रिणींनो। 16 इंच याची उंची आहे आणि साईज जी आहे ती याची 38 इंच आहे। 4 टक्सचं हे पॅटर्न मी काढलेलं होतं। आणि बघा आता इथे हे माझी लेस लावून रेडी झालेली आहे। हे जे ब्लाऊज आहे ना अशा पद्धतीने आपलं लेस लावून रेडी होतं आहे, ठीक आहे। तर चला मैत्रिणींनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन अजून काही डिझाइन येणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी। अजून भरपूर साऱ्या डिझाइन मी तुम्हाला दाखवणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आता बघा इथे मी ही व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आणि शो बटन्स पण मी इथे ठेवून घेतलेले आहेत। बघा शो बटन्स छान दिसत आहेत, ठीक आहे। तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।